1992 साली एमकॉम बीएडचं शिक्षण घेऊन सुनील गवळी पतसंस्थेत मॅनेजर म्हणून नोकरीला लागले, पण नोकरीतून म्हणावी तशी आर्थिक प्रगती होताना दिसत नव्हती। मग त्यांनी घरची 20 एकर शेती कसण्याचा निर्णय घेतला, पण कोरडवाहू पिकामुळे तेही शक्य होत नव्हतं। पण प्रयोगशील आणि कष्टाळू वृत्तीच्या सुनील गवळींनी हिम्मत हारली नाही। एके दिवशी शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात द्राक्षांचा मळा पाहिला आणि आपणही द्राक्षाची शेती करण्याचा निर्धार त्यांनी पक्का केला। अकोल्याच्या कृषी विद्यापीठातल्या तज्ञांनी द्राक्ष शेती यशस्वी होणार नसल्याचा सल्ला दिला होता, पण गवळींनी तज्ञांचा अंदाज खोटा ठरवत 20 वर्षांपूर्वी सुंदर द्राक्षमळा फुलवलाय। द्राक्षांचं मार्केटिंग देखील ते स्वतःच करतात। आज द्राक्षांपासून त्यांना वार्षिक किमान 8 ते 10 लाखांचा नफा मिळतोय। त्यांच्या यशात पत्नी आणि आईचा मोलाचा वाटा आहे। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड गावी जाणार आहोत। शेतीत खूप पैसा मिळाला आणि सर्व्हिसपेक्षा ही शेती खूप परवडते। त्याच्यात कष्ट केल्यानंतरच परवडते बरं का, नाही तर मग आपण म्हणलं की आपण टी व्ही जवळच बसू सिरियली पाहू तर तशाने नाही हे होणार। कारण महिलांचं कसं असते टी व्ही पाहायची, त्यांना असं वाटते की नाही आपण आयुष्यामध्ये जीवन जगलं पाहिजे, तर तसं केल्यानं थोडं होणार आहे। आपला पती जर शेतकरी जर असला तर आपण जर त्यांना साथ दिली तर ते हे यशस्वी होणार। आणि आपण जर म्हटलं की नाही आपण घरीच राहायचं, आपण टी व्ही पाहायची, तसं जर केलं तर नाही जमणार ना। अनिता गवळींचे हे बोल अतिशय सूचक आहेत। नव्या पिढीच्या शेतकऱ्यांना त्यांचा अनुभव खूपच मार्गदर्शक ठरणार आहे। अनिता गवळींनी ही गोष्ट केवळ बोलली नसून ती करून दाखवली आहे। त्यांच्या पाठबळामुळेच सुनील गवळी गेल्या 20 वर्षांपासून वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड गावी द्राक्षांची यशस्वी शेती करतायत। पण 20 वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती। एमकॉम बीएड पर्यंतचं शिक्षण घेतलेल्या गवळींनी नोकरी, कोरडवाहू शेती ते द्राक्ष बागायतीचा एक सुंदर टप्पा पार केलाय। पारंपरिक शेती करत होतो, गहू, हरभरा, सोयाबीन या पिकामध्ये काही जास्त उरत नव्हतं आणि नोकरी करायची म्हटली की त्याच्यात सहकार क्षेत्रामध्ये खूप अडचणीची कामं करावी लागत होती। आणि म्हणून मी एक असा निर्णय घेतला की आपण कुठंतरी नवीन काहीतरी करायचं। मग नवीन करायचं तर कोणत्या क्षेत्रामध्ये करायचं, मग दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे। म्हणून मी असं फिरत एक वेळेस साबरखेड म्हणून एक गाव आहे, त्या गावामधली बाग पाहिली आणि ते स्थान माझ्यासाठी प्रेरणास्थान झालं। आणि तिथून प्रेरणा घेतल्याच्यानंतर मी 1992 मध्ये बाग लावली। हिंगोली जिल्ह्यातल्या साबरखेड्यातली द्राक्षबाग पाहून गवळींनी 2.5 एकरात द्राक्षांची लागवड केली। पण 20 वर्षांपूर्वी द्राक्षांच्या मार्केटिंगची म्हणावी तशी सोय नसल्यानं त्यांना द्राक्ष शेती परवडत नव्हती। मग एमकॉम झालेल्या गवळींनी स्वतःच द्राक्षांची विक्री करण्याचा निर्धार केला। आपल्या मळ्याच्या बाहेरच त्यांनी द्राक्षांची विक्री सुरू केली। त्यानंतर हिंगोली आणि रिसोड गावात स्टॉल लावून द्राक्ष विक्री सुरू केल्याचा त्यांना चांगला फायदा होऊ लागला। दलाल जो पॅकिंगचा खर्च, जो वाहतुकीचा खर्च हा जो मला येत होता, हा पूर्णच्या पूर्ण यामध्ये कमी झालेला आहे। त्याच्यामुळे जो माझा नफा मी स्वतः जर का मी विकले असते दुसऱ्या व्यापाराला तर ते व्यापाऱ्यानं माझ्याकडून 25 रुपयाने घेतले असते आणि तो माल नेईल का नाही याची शाश्वती नाही, माझे पैसे ते देतील का नाही याची शाश्वती नाही। पण हे स्वतः जर का मी माल विकला तर हे रोजचे रोज पैसे, माझे नगदी पैसे, कोणाच्या घरी जायचं काम नाही आणि कोणाला मागायचे काम नाही। मला रोज तो जो जास्तीचं उत्पन्न तर मिळेलच, पण उत्पन्न हे हमी उत्पन्न माझ्या हातात येईल, कोणतीही बुडवणूक होणार नाही। आज गवळी स्वतः मार्केटिंग करत असल्यानं त्यांचा पॅकिंग, आडत आणि इतर गोष्टींवर होणारा मोठा खर्च वाचतोय। पर्यायानं उत्पन्नात वाढच होतीये। आडत जर का आडतीमध्ये माल टाकला तर 10% म्हणजे जवळजवळ उत्पन्न जर का 10 लाख रुपये होत असेल तर तुमचं 1 लाख रुपये तुमचं त्याचे नुसतं ते आडत कटेल। म्हणजे हा उत्पन्नाचा खूप मोठा भाग हे मधले लोकच कमी करून घेतात, कमी होतो त्यामुळं। यंदा गवळींना 2.5 एकर द्राक्षबागेतून अंदाजे 40 टन द्राक्षांचं उत्पादन अपेक्षित आहे। यापैकी 20 टन मालाची तोडणी झाली असून त्यापासून त्यांना 6 लाख रुपये मिळालेत, तर उरलेल्या 20 टनांपासून 6 लाख रुपये मिळतील। म्हणजे त्यांना यंदा द्राक्षांपासून 12 लाखांचं उत्पादन मिळणार आहे। यापैकी 2 लाख रुपयांचा खर्च वगळता किमान 10 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। एवढा नफा त्यांच्या 20 एकर कोरडवाहू शेतीत सुद्धा भेटला नसता।
सुनील गवळींच्या कष्टाला आई आणि पत्नीची मोलाची साथ मिळाली आहे। या बागेमागे माझी आई आणि माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे आणि प्रत्येक सक्सेस व्यक्तीमागे कोणतरी व्यक्ती असते, ती माझ्या मागेही ती अशी एक व्यक्ती आहे माझी आई आणि या आईमुळेच ही बाग इथं तुम्हाला पाहायला मिळते। सुनील गवळींना पत्नी अनिता यांची मोठी मदत मिळते। द्राक्षांच्या व्यवस्थापनापासून ते विक्रीपर्यंतची सगळी कामं त्या स्वतः करतात। थेट मार्केटिंग केल्यामुळे द्राक्षांपासून चांगले पैसे मिळत असल्याचं त्या सांगतात। पहिल्या वर्षी म्हणजे थोडं हे गेलं, आम्हाला कठीण गेलं, त्याच्यानंतर मग चांगली येत गेली बाग, मग त्याच्यात चांगला नफा मिळायला लागला। पण आम्ही व्यापाऱ्याला देत होतो, त्याच्यात आम्हाला एवढं काही हे म्हणजे नफा मिळत नव्हता। नंतर मग आम्ही स्वतः सेल करायला लागलो, तर मग त्याच्यात जास्त फायदा वाटला आम्हाला। तर मग आम्ही असं करता करताच 3 स्टॉल लावले। एक म्हणजे आमचे शेत रोडवरती आहे, त्याच्यामुळे रोडवरती एक स्टॉल लावला, घराजवळ शेताला लागूनच रोड आहे, आणि एक गावात लावला रिसोडमध्ये आणि एक हिंगोलीला, असे 3 स्टॉल आहे आमचे। आणि आम्ही स्वतःही सर्व माल सेल करतो व्यापाऱ्याला न देता। विदर्भासारख्या ठिकाणी केवळ 2.5 एकरात वार्षिक 10 लाखांचा नफा मिळवणं द्राक्ष बागायतीमुळेच शक्य झालंय। आज शेतकरी कुटुंबात मुलांना शेतीऐवजी नोकरीकडे वळण्याचा सल्ला पालक देतात। अशावेळी गवळींच्या आईनं मात्र त्यांना नोकरी सोडून शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन दिलंय। शिक्षण झाल्याच्यानंतर त्याला शेती करायचं वाटलं, शेती त्याला करायचं मी सांगितलं, किंवा नोकरीमध्ये काही हे नाही, आपण शेती करू। ओल्ड पारगीची शेती होती 50 एकर, तर आम्ही शेती करत त्याचं लक्ष केलं झालं आणि तो शेती करायला लागला। नंतर 50 एकरात जितकं पीक होत होतं तितकं आम्ही 2.5 एकरात काढायला लागलो। नोकरीच्या पेक्षा शेती चांगली वाटते। शेती ही इतकी ही आहे की करणाऱ्याला त्यांना केलं त्याला फळ देतेच। शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादना एवढी मेहनत मालाच्या विक्रीपर्यंत घेतल्यास मिळणाऱ्या नफ्याची टक्केवारी वाढते। पर्यायानं शेती फायद्यात राहण्यास मोलाची मदत मिळते। शेतात द्राक्षांची विक्री करून गवळींनी हेच दाखवून दिलंय। गेल्या 10 ते 12 वर्षांपासून द्राक्षांची स्वतः विक्री सुरू केल्यानं अनेक ग्राहक त्यांच्या द्राक्षांची खरेदीसाठी वाट पाहतात। 4-5 दिवसानंतर थोडा बरोबर नसायचा, कधी चिमलेले राहायचे, कधी आंबट राहायचे। यांचा माल जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आम्हाला ताजी द्राक्ष मिळतात, आणि म्हणून रिसोडमधून आम्ही स्पेशली त्यासाठी येतो, आणि इथून एकतर स्वस्तही मिळतो आणि चांगलाही मिळतो। सुनील गवळींनी शिक्षणानंतर नोकरी करण्याचा आणि नोकरीनंतर पुन्हा शेतीत वळण्याचा धाडसी निर्णय घेतला। विशेष म्हणजे या कामात त्यांना आई आणि पत्नीचा विरोध होण्याऐवजी मोलाची साथ मिळाली। हीच गोष्ट त्यांच्या यशाचं सर्वाधिक मोठं कारण ठरली आहे। त्यामुळे आज 20 एकर कोरडवाहू शेतीचं वार्षिक उत्पन्न अवघ्या 2.5 एकरात घेण्यात त्यांना यश आलंय। त्यांच्याप्रमाणे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक कुवतीनुसार थोड्या बहुत क्षेत्रावर डाळिंब, द्राक्ष आणि इतर फळबागायतीकडे वळण्यास संधी आहे। याच संधीचं सुनील गवळींनी सोनं करून दाखवलंय। गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम।